ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जागतिक किडनी दिनानिमित्तानं अशोका मेडिकल हॉस्पिटल इथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी किडनीचे आजार, त्यांची लक्षणं, प्रतिबंध आणि वेळेवरती उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमामध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टानी, डॉक्टर इरावती वाघमारे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्याम तलरेजा तसेच CVTS तज्ञ डॉक्टर प्रणव माळी उपस्थित होते। डॉक्टरांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढत आहे असं म्हटलंय। नियमित तपासणी, संतुलित आहार, पुरेसं पाणी पिणं आणि व्यायाम यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं राहतं असंही त्यांनी म्हटलंय। तर यावेळी स्पेशल किडनी केअर पॅकेजचं उद्घाटन करण्यात आलं। या पॅकेजमध्ये CBC, सिरम क्रिएटिनाइन, सिरम युरिक ॲसिड तसेच युरिन रूटीन या तपासण्या आणि नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। कार्यक्रमामध्ये हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी उपस्थित होते। माझं आत्ताच एक महिन्यापूर्वी माझं ट्रान्सप्लांट झाले। माझ्या आईने मला किडनी दिली आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम फिट आहे, तुम्ही बघू शकता मला। आणि सगळ्यात जास्त सहकार्य आहे ना मला श्याम सर आणि गटाने सरांनी केलेलं आहे, त्यांच्यामुळेच आज मी 2 शब्द बोलू शकते। जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। या ठिकाणी विशेष करून मेडिकवर हॉस्पिटल, अशोका मेडिकल हॉस्पिटलने मागच्या काही वर्षांमध्ये केलेले किडनी प्रत्यारोपण यांचे रुग्ण आणि त्यांचे स्वकीय यांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार असा केलेला आहे। त्यामध्ये जे किडनी डोनर आहे त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्याबद्दल आजच्या दिवसामध्ये किडनीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे। सर, ही माहिती इतर रुग्णांना मिळावी, त्याचबद्दल याविषयी असलेली उपचार पद्धती म्हणजे किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस यासंबंधी असलेली माहिती रुग्णांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अशोका मेडिकल या ठिकाणी असलेले उपचार पद्धती, एका छताखाली असलेले जे विशिष्ट प्रयोजन आहे त्यांची माहिती या रुग्णांना देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मेडिकल हॉस्पिटलने घेतलेले प्रयत्न हे उचित आहेत आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। किडनी ट्रान्सप्लांट रिलेटेडमध्ये मी किडनीच्या नसा म्हणजे पेशंटमधील नसांना जोडणे आणि त्याचा रक्तपुरवठा चालू करणे याचं काम मी बघतो। माझं या दिवशी आव्हान एवढंच आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला सांगितलं जातं तर जितका महत्त्वाचा नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी रोग तज्ज्ञ असतो तितकंच ऑपरेशन करणारी टीम म्हणजे युरोलॉजिस्ट आणि नसा जोडणारा सर्जन हाही महत्त्वाचा असतो आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते। कारण पहिले जे 3 दिवस किंवा जोखमीचा पिरियड असतो, ICUतला पिरियड असतो, त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात त्यासाठी 24 तास आमची सर्जनची अवेलेबिलिटी आणि सर्जिकल टीमची म्हणजे भूलतज्ञ आणि इतर ज्या काही लोक असतील त्यांची अवेलेबिलिटी फार महत्त्वाची असते आणि अशा ठिकाणी जर आपण किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त चांगलं राहतं आणि लॉंग टर्म रिझल्ट्स डेफिनेटली त्याचे चांगले मिळू शकतात। किरण आहेर, C24 तास, नाशिक।